योहानकृत शुभवर्तमान अध्याय 12. बेथानी येथे मरियेने येशूला केलेला तैलाभ्यंग. मग येशू वल्हांडणाच्या पूर्वी 6 दिवस बेथानीस आला. ज्या लाजराला येशूने मेलेल्यातून उठविले तो तेथे होता. तेथे त्यांनी त्याच्यासाठी जेवणावळ केली. तेव्हा मार्था सेवा करीत होती आणि लाजर त्याच्या पंक्तीस बसणाऱ्यापैकी एक होता. तेव्हा मरियेने अर्धशेर शुद्ध जटामासीचे मौल्यवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणास लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले. तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले. त्याला धरून देणारा त्याच्या शिष्यातील यहुदा इस्कारियोत नामे एक जण म्हणाला, हे सुगंधी तेल 500 रुपयास विकून ते गरीबास का दिले नाहीत? त्याला गरीबाची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला असे नाही, तर तो चोर असून त्याच्याजवळ डबी होती, तीत जे टाकण्यात येईल ते तो चोरून घेत असे म्हणून असे म्हणाला. यावरून येशूने म्हटले, माझ्या उत्तर कार्याच्या दिवसासाठी ते तिला ठेवू द्या, कारण गरीब नेहमी तुम्हाजवळ आहेत, परंतु मी तुम्हाजवळ नेहमी आहे असे नाही. तो तेथे आहे असे यहुद्यातील साधारण लोकांपैकी पुष्कळास कळले आणि केवळ येशूकरिताच नाही, तर ज्या लाजराला त्याने मेलेल्यातून उठविले होते त्यालाही पाहण्यासाठी ते आले. मुख्य याजकांनी लाजरालाही जीवे मारण्याचा निश्चय केला, कारण त्याचमुळे पुष्कळ यहुदी त्यांना सोडून येशूवर विश्वास ठेवित होते. जयोत्सवाने यरुशलेमात प्रवेश. जयोत्सवाने यरुशलेमात प्रवेश. दुसऱ्या दिवशी सणास आलेला मोठा लोकसमुदाय येशू यरुशलेमास येत आहे असे ऐकून खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाला आणि गजर करून म्हणाला, होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा इस्रायलाचा राजा धन्यवादित असो. येशूला लहान गाढव मिळाल्यावर त्याच्यावर तो बसला. हे लिहिल्याप्रमाणे घडले. ते असे, हे सियोनीच्या कन्ये, भिवू नको, पहा, तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येतो. या गोष्टी त्याचे शिष्य प्रथम समजले नव्हते. येशूचे गौरव झाल्यावर त्यास आठवण झाली की त्याचविषयी या गोष्टी लिहिल्या असून त्याप्रमाणे लोकांनी त्याला केले. त्याने लाजराला कबरेतून बोलावून मेलेल्यातून उठविले. त्यावेळेस जो लोकसमुदाय त्याचबरोबर होता त्याने साक्ष दिली. यावरूनही लोक त्याला भेटावयास गेले, कारण त्याने हे चिन्ह केले होते असे त्यांनी ऐकले. यास्तव परुषी एकमेकास म्हणाले, तुमचे काही चालत नाही हे लक्षात आणा. पहा, जग त्याच्या मागे चालले आहे. हेलेनांची विनंती. हेलेनांची विनंती. सणात उपासना करावयास आलेल्या लोकांपैकी काही हेलेनी होते. त्यांनी गॅलिलातील बेथ सैदाकर फिलिप याच्याजवळ येऊन विनंती केली की महाराज, येशूला भेटावे असे आमच्या मनात आहे. फिलिप्पाने येऊन आंद्रिया सांगितले आणि आंद्रिया व फिलिप यांनी येऊन येशूला सांगितले. येशूने त्यास म्हटले, मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. मी तुम्हास खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर बहुत पीक देतो. जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्याला मुकेल, आणि जो या जगात आपल्या जीवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील. जर कोणी माझी सेवा करील तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. कोणी माझी सेवा करील तर पिता त्याचा मान करील. आता माझा जीव व्याकुळ झाला आहे. मी काय बोलू? हे पित्या, या घटकेपासून माझे रक्षण कर. तरी मी यासाठीच या घटकेत आलो आहे. हे पित्या, तू आपल्या नामाचे गौरव कर. तेव्हा अशी आकाशवाणी झाली की मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही गौरवीन. तेव्हा जे लोक उभे राहून ऐकत होते ते म्हणाले, गर्जना झाली. दुसरे म्हणाले, त्याच्याबरोबर देवदूत बोलला. येशूने उत्तर दिले, ही वाणी माझ्यासाठी नाही तर तुम्हासाठी झाली. आता या जगाचा न्याय होतो. आता
या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल. मला पृथ्वीपासून उंच केले तर मी आपणाकडे सर्वांस ओढीन. आपण कोणत्या मरणाने मरणार हे सुचविण्याकरता तो असे बोलला. यास्तव लोकांनी त्याला विचारले, ख्रिस्त सर्व काळ राहील असे आम्ही नियमशास्त्रातून ऐकले आहे, तर मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे असे आपण कसे म्हणता? हा मनुष्याचा पुत्र आहे तरी कोण? यावरून येशूने त्यास म्हटले, आणखी थोडा वेळ तुम्हामध्ये उजेड आहे. तुम्हास अंधाराने गाठू नये म्हणून तुम्हास उजेड आहे, तोपर्यंत चला. कारण जो अंधारात चालतो त्याला आपण कोठे जातो हे कळत नाही. तुम्ही उजेडाचे पुत्र व्हावे म्हणून तुम्हास उजेड आहे, तोपर्यंत उजेडावर विश्वास ठेवा. येशू या गोष्टी बोलला आणि निघून जाऊन त्यांच्यापासून गुप्त राहिला. यहुदियात दिसून आलेली अश्रद्धा, तरी तेथे असलेले काही गुप्त शिष्य. यहुदियात दिसून आलेली अश्रद्धा, तरी तेथे असलेले काही गुप्त शिष्य. त्याने त्यांच्यासमोर इतकी चिन्हे केली असतानाही त्यांनी त्याचवर विश्वास ठेवला नाही. यासाठी की यशायाह संदेष्टाने जी गोष्ट सांगितली होती ती पूर्ण व्हावी. ती अशी, प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे? यामुळे त्याच्याने विश्वास ठेवेना. यशाया आणखी म्हणाला, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतकरणाने समजू नये, वळू नये व मी त्यास बरे करू नये, म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले, त्यांचे अंतकरण कठीण केले आहे. यशायाने त्याचे गौरव पाहिले म्हणून असे म्हटले आणि तो त्याचविषयी बोलला. असे असूनही अधिकाऱ्यातून देखील पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. परंतु आपण सभा बहिष्कृत होऊ नये म्हणून परुषामुळे त्यांनी हे कबूल केले नाही. कारण त्यास देवाकडील गौरवापेक्षा मानवाकडील गौरव अधिक आवडले. येशूच्या सार्वजनिक शिक्षणाचा सारांश. येशूच्या सार्वजनिक शिक्षणाचा सारांश. तेव्हा येशू उच्च स्वराने म्हणाला, जो मजवर विश्वास ठेवतो तो मजवर विश्वास ठेवित नाही, तर ज्याने मला पाठविले त्यावर ठेवतो. आणि जो मला पाठवतो तो ज्याने मला पाठविले त्याला पाहतो. मी जगात प्रकाश असा आलो आहे, यासाठी की मजवर विश्वास ठेवणाऱ्या कोणीही अंधकारात राहू नये. माझी वचने ऐकून कोणी पाळीत नाही तर त्याचा न्याय मी करीत नाही. कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नाही, तर जगाचे तारण करण्यासाठी आलो. जो मला अव्हेरितो व माझ्या वचनाचा स्वीकार करीत नाही, त्याचा न्याय करणारा एक जण आहे. जे वचन मी सांगितले तेच शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करील. कारण मी आपल्या मनचे बोललो नाही, तर मी काय सांगावे व काय बोलावे याविषयी ज्या पित्याने मला पाठविले त्यानेच मला आज्ञा दिली आहे. त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे, हे मला ठाऊक आहे. यास्तव जे काही मी बोलतो ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो.